नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सगळ्यांचीच फेवरेट काजू कतली कशी बनवायची ते. अगदी 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स इतकेच लागतील आपल्याला काजू कतली बनवण्यासाठी. यासाठी तुम्ही तुकडा काजूसुद्धा वापरू शकता, कारण आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. आणि मेजरमेंट मी 1 कपच्या मापामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. मी 1 कप काजू ग्राइंड करून घेतलेला आहे. त्यानंतर गाळणीमध्ये छान चाळून घेतलेला आहे. जो तुकडा आहे तो सुद्धा आपल्याला नंतरला ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडेसे तुकडे राहतील ते तुम्ही खिरीमध्ये वगैरे यूज करू शकता. नंतर त्याच सेम कपनं मी हाफ कप पाणी घेतलेलं आहे आणि 3/4 कप शुगर घेतलेली आहे, म्हणजे 1.25 वाटी. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 वेलची वाटणी घातलेली आहे. अगदी एकतरी पाक बनवायचा असं काही नाही आहे. थोडं चिकट झाल्यानंतर आपला पाक रेडी आहे म्हणून ओळखायचं. त्यानंतर जी आपण काजूची पावडर बनवली ती आपल्याला घालायची आहे आणि लो फ्लेमवरती मिश्रण छान मिक्स करून घ्या. हाय फ्लेमवरती जळू शकतं. त्यानंतर 2 चमचे मी तूप घातलेलं आहे. जेव्हा हे आपलं मिश्रण पॅन सोडायला लागेल तेव्हा आपलं मिश्रण रेडी झालं आहे म्हणून ओळखायचं. 20 मिनटं लागतात आपल्याला हे मिश्रण रेडी व्हायसाठी. त्यानंतर या गडबडीत माझ्याकडे बेकिंग पेपर नाही आहे, हे विसरले मी, म्हणून मी एक प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतली आहे. तुम्ही बेकिंग पेपरच यूज करा. प्लॅस्टिक असल्यामुळे मी थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यावर घातलेलं आहे, कारण प्लॅस्टिकचा अर्क त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर 10 मिनटानंतर मी कट करून घेतलेले आहेत काजू कतली. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सिल्वर पेपर लावू शकता. आणि प्लॅस्टिकवरती आपण जेव्हा मिश्रण घालतो तेव्हा थोडंसं मळून घ्या, म्हणजे ते एकजीव होईल. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.